एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आहे पोळा आणि आज प्रणवचं ऑफिस आहे. प्रणव ऑफिसला गेलेला आहे. माझा सकाळचा स्वयंपाक झालेला आहे. आमचा ब्रेकफास्ट पण झालेला आहे. जियाना पण उठली आहे. जियाना आईबाबांसोबत मध्ये खेळत आहे. आणि आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आम्ही दुपारीच करणार आहे, बिकॉज मग इव्हनिंगला आम्हाला वेळ मिळेल. सो त्याच्यामुळे आता मग स्वयंपाकाच्या तयारीला लागू. सो चला तर मग तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. सो इथे मी आणि आई दोघीजणी आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. आई पूर्णाचं करत आहे आणि भाजीची तयारी करत आहे. आम्ही प्रत्येक फेस्टिवलला असंच दोघी मिळून स्वयंपाक करतो. आणि जियाना आता झोपलेली आहे. बाबा पण तिच्याबरोबर झोपले आहेत. सो आता वाजले दुपारचे 4. माझा आणि आईचा स्वयंपाक झालेला आहे आणि थोड्याच वेळात प्रणव पण येईल. मग आम्ही इव्हनिंगसाठी रेडी होऊ. येस. आणि जियानास काय घालणार आहे? जियानास काय घालणार आहे? तिला खूप मजा येते. इकडे आई बाबा आहे त्याच्यामुळे तिला खूप मजा येते. ती एक सेकंडसाठी पण माझ्या आणि प्रणवकडे येत नाही. येस ना. तर मी ऑफिसमधनं घरी पोहोचलेलो आहे. आज पोळा आहे. आज मोठ्या बैलांचा पोळा असतो. जसा हा सण शेतकऱ्यांचा असतो, पण हा सगळेच महाराष्ट्रीयन लोक हा सेलिब्रेट करत असतात. तर आता वर आई आणि दीपालीनी भरपूर काही गोष्टी बनवलेल्या असेल. पुरणपोळी झालं आणि मी फोन केला होता तर आमचं सगळं रेडी आहे म्हणे. तर आता त्या तयार होतील आणि मग आम्ही जे काही बैलांची आई पूजा करेल आणि तरी जो काही पोळा सेलिब्रेट करू आणि त्यानंतर आम्ही डिनर करू. तर या ब्लॉगला तुम्ही असंच कंटिन्यू. तर आम्ही घरी पोहोचलेलो आहे. दीपाली तयार आहे, आई तयार होत आहे आणि ही जी आहे ना, से हाय हाय म्हणून दे. बरोबर झालं तिला. हां हां सगळी घरातले घालून देऊन तुझी माहिती आहे का, हे वगैरे माझे वगैरे सगळे घालून. हळूहळू हळूहळू कुठे चालली? मम्मी राजस्थानला गेली होती तर त्यांनी सुंदर आमच्यासाठी घेवर आणलेत. दीपालीला मी दुपारीच म्हटलं खा खा म्हणून, बट तिने ते काही खाल्ले नाही. ती म्हणे की तू आल्यावरच आम्ही खाऊ. तर इतकं बायकोचं प्रेम म्हणजे असह्य आहे माझ्यासाठी. आता दीपाली मला विचारेल असह्य म्हणजे काय. थँक्यू मॉम. बाबांना देऊ का? ते खाईन का एवढं? थंड खूप आहे. खातात. एक देऊन दे, अर्ध अर्ध. बापरे. राजस्थानचे घेवर आहे. तू नाही खाऊ जे थंड असेल ना, असं डायरेक्ट हातानेच तोड. घेतो ना, मी खातो ना. अजून काय काय बनवलं आज? आईची पुरणपोळी. अजून कुठे आहे? अळूवळे आहे तिथे, आम्ही नंतर तळणार. अळूवळे. ओके फाईन. जियानाला छान गजरा लावून दिला आईने आणि आणला मी. जियानाला नाही, दीपालीला. हो, दीपालीला. असं आहे. आणि जियाना उद्या पिंक ड्रेस घालणार आहे. अरे वा, छान. हाय करून दे. काय? हो, उद्याचा अजून छान आहे. कसं आहे? तुला नाही भेटत बेटा. ते नाही देत ड्रायफ्रूटची त्यावरची. तिने कोचिची पनीरची वडी खाल्ली पूर्ण अख्खी. काही खाण्याच्या प्रणवर गेली.
काही चालते आपलं. असं नाही का चिडचिड करू राहिली काही. म्हणजे ते गळ्यातलं लहान मुलांना घातलं ओढतात ना, ते पकडून डोक्याला लावलं तर काढतात फेकून. ते काही कशाला का. ये आमच्या इथे फोटो सेशन चालू आहे सध्या. आजी आजोबांचं नातींवर प्रेम, झियाना. स्माईल. स्माईल. काय तू काही खाते का? घेऊ का मी तुला? तिला काही खाल्लं नाही का तिने? खिचडी दूध देऊन द्या ना, नाही का? घे ना दूध पिना. बनवते. रेडी आहे माहिती सगळे कपडे. बाप रे, गुड गुड गुड. अशीच एक्साइटमेंट पाहिजे बेटा. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. जियाना दूध पित आहे आता. भरपूर वेळचं तिने खाल्लं नाही आहे. तू आज नाश्ता काय केला ऑफिसमध्ये 4 वाजता? नाही, आलू बुंडा होता. अच्छा. तर ते पाहूनच मला कसं तरी वाटलं. बरोबर नाही खाल्लं का मग? नाही खाल्ला मी, नाही म्हटलं. असं नाही करायचं दीदी. खाऊन घ्यायचं. नाही, मी रिस्पेक्ट करतो नाश्त्याचा, बट आलू बुंडा मी अवॉइडच करतो. तो ऑफिस बॉय पण म्हणे घ्या ना म्हणे सर. मी म्हटलं नको, असू दे. चहा घेतला मी. आज फर्स्ट टाइम चला. तू कधीच घेत नाही. विकेंडचं असतं ना तर गेलो असतो आपण बघायला. तुझं ऑफिस आहे ना ते गेलो. हां, दुपारी जावं लागतं ना, तर जाम लागते गाड्या. आता फुल झाला चालू. आता टेन्शन नाही. पहिले रेल्वेचं खूप थांबा लागेल वेळ. इतक्या वेळात आपण नागपूरला येऊन पोहोचतो की नाही, वेळेत होऊन जाईल. आता झाला. आता झालं. झालं सर रेल्वेचं. लाईटिंग बरोबर पाहुणा. मोठा राहते पोळा खूप. शेतकरी लोकांचं. बाजार चौकातच दुकान आहे, पण ते चांगलं बांधायचं आहे. मग तुम्ही ते दुकान झालं नाही का, मग पण आपण जाऊन बघता येते. थोडासा गोल राऊंड बाजार चौक आहे ना, तिथे सर्वांची नगदी राहते. लाईटिंग हे ते खाणं घेणं म्हणजे बिझनेसच होऊन जाते लोकांचा. ते मेन ते दुकान ठेवलं आहे का त्यांनी दादाचं, ते जुनं आहे. तर मग असे धावतात का की पोळा फुटतात? नंदी बक्षीस ठरवते, ते बकर नाही का, बकर लावते. पूर्ण सजवते त्याला. लाईटिंग इतवारीमध्ये होतं पूर्ण. रोड ना लाईटिंग. आईने जे सांगितलं ते शिंदी गावाबद्दल होतं. तिथे आईची मोठी आई राहते. मोठी बहीण राहते. आईची मोठी मोठी बहीण राहते. माझी मोठी आहे. माझी मोठी आई. तुझी मोठी आहे. मावशी म्हणायचं. तर आईने जे सांगितलं आता, तो शिंदीचा पोळा असतो. शिंदी रेल्वे म्हणून एक मोठं गाव आहे. तर त्या गावामध्ये मोठा पोळा असतो. तर त्या पोळ्याबद्दल आई सांगत होती. आईचीच बहीण म्हणजे माझी मोठी आई. मोठी हे त्यांचं गाव आहे. तर बघू, नेक्स्ट टाईम जर विकेंड राहिला तर नेक्स्ट इयरला तर प्रोबेबली आम्ही जाऊच त्या पोळा एन्जॉय करायला, आणि तुम्हाला पण त्या गोष्टी सगळ्या शेअर करू. पण आता शहरामध्ये या सगळ्या गोष्टी काही आहे नाही, आणि हा शेतकऱ्यांचा सण असतो. तर शेतकऱ्यांकडे हा कालपासूनच खूप जोरदार ह्या गोष्टी सगळ्या चालू झालेल्या आहेत. हां, माझा मित्र आहे चेतन. तर तो चेतन त्याच्या म्हणजे तो गावामध्ये रेल्वेमध्ये काम करतो, बट तो अपडाऊन करतो तिथून. हां, तर कालच ते मातीचे बैल बनवले त्यांनी आणि सगळं. त्या मातीच्या बैलाचं काय ते करते? पूजा करतात, त्यांची घरी पूजा होते. म्हणजे शेतकरी लोक. शेतकरी लोक. त्यांच्याकडे काय हां. विषय? म्हणजे त्या दिवशी त्या बैलाला कष्ट नाही करू देत, आज आराम अच्छा. राहतो. तर हा मित्र ज्यांना म्हणतो आपण, शेतकऱ्यांचा मित्र जो आहे तो बैल आहे. कारण त्यांच्याच कष्टामुळे ते आज एवढं पीक तिथे काढू शकतात. आल्या भरपूर टेक्नॉलॉजी आल्या, मशिनरीज आल्या, पण जे शेतकऱ्याचं जे मन आहे ते त्या बैलामध्येच असते. हे मी बघितलेलं आहे. कुठे जायचं? बफेलो. झालं आम्ही पण आलो. काय होतं ग? जोडी नाही आहे ना. हम्म. पण ते
आली ना हो इकडे आण हो. स्वप्नील इकडे 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 बैल आलेले आहेत. दादा थांब ना. हा ठीक आहे ठीक आहे. त्या पुढच्या गेटवर चल. बैलांची जोडी आलेली आहे. नाही सोबतच जाऊ ना. फॅन बंद कर फॅन बंद करू. लॉक लावायचा आहे का? मी बोले फोन घेतला ना. आता मी घरी जातोय. आईला बैलाची पूजा करायची आहे. ओके आहे पूर्ण. आजोबा नाही मोठे बाबा आहे. नाही असं हात असं कडेवरी घेत. चला दूर जाऊ. त्या दिवशी पाऊल वाढली यार. हा तू आला होता ना कधी. पिल्लू घे ना पिल्लू. जा. दूर जाऊ ना. ते आबा येते ना आबा. आबा घ्या बरं. चला चला जाऊ द्या. अरे आबा फेवरेट आहे. नाही सेकंड. हॅलो हाय फाय देऊन दे. हाय फाय सेकंड कुठे जा. हाय फाय. आता राऊंड मारून आलो बाहेरून. पोळा आटोपलेला आहे. आता आम्ही छान जेवण करतो. इथे सुंदर पुरणपोळी बनवत आहे. आईच्या हातची पुरणपोळी दीपालीची फेवरेट आहे आणि माझी सुद्धा. तू कुठनं शिकली पुरणपोळी? माझी मम्मी. मम्मी वच्छलाबाईंनी मम्मीला माझी आजी यांनी पुरणपोळी शिकवलेली आहे. आणि त्याच्यासोबतच आज दीपालीने पण सेम पुरणपोळी शिकलेली आहे. ती पण आता अशीच बनवते. पण तिला आईची आजच्या जास्त आवडते. चिकटा म्हणजे चिपकून आहे बा मला आज. आज पोळा आणि पोळ्यामध्ये सगळ्यात स्पेशल असते पुरणपोळी. तर थँक्यू फॉर दिस लवली डिनर. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सावजीमध्ये यांनी पाटोडी बनवलेली आहे. त्याच्यानंतर कढी, पोळी, पुरणपोळी, तुपाची वाटी मिसिंग आहे. तर ठीक आहे. आणि याला काय म्हणतात दीपाली? दिस वन याला याच्या वड्या, अळूवड्या. अळूवड्या. तर अजून काय म्हणतात ताई दुसरं ना? अळूवड्या. अळूवडी म्हणतात. तर आज एवढी मेहनत करून ह्या दोघींनी स्वयंपाक केलेला आहे आणि तो आता मी जेवणार आहे. तर थँक्यू बोथ ऑफ यू. आणि झियाना तिकडे हॉलमध्ये आबांसोबत जेवत आहे. तर आम्हाला भूक लागलेली आहे. आई पण थोड्याच वेळ जेवण घेईल आणि आम्ही जेवू.